फिर्यादी सतीश शिवप्पा सोलापुरे वय 62 व्यवसाय सेवानिवृत्त राहणार घर नंबर 38 कित्तूर चन्नम्मानगर विजापूर रोड सोलापूर हे 21 नोव्हेंबर 2025 रोजी तळमजल्याच्या घरास कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपले होते। दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या तळमजल्यावरच्या बंद घराचे कडी कोयंडा कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 4,87,800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4) 305 ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्याच दिवशी रात्री तक्रारदार नामे एल श्रवणकुमार लगून व 39 व्यवसाय नोकरी राहणार सध्या B71 पाटील नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर यांचे देखील बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले 19,33,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। तसेच सदर परिसरात राहणाऱ्या पूजा सचिन जाधव यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री 3 ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद गुन्हे लागलीच उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आदेशित केले होते। घटनास्थळाचे परिसरातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज संकलित केलेल्या इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची पथकाने खात्री केली। त्या दरम्यान सदरचा गुन्हा करणाऱ्या 2 इसमांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय बातमी मिळाली की चोरी करणारे सराईत गुन्हेगार नामे राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज शंभू नाईक वय 32 राहणार येडगुंजी मंदिराजवळ मणेगीगाव होन्नावर जिल्हा कारवार राज्य कर्नाटक आणि त्याचा साथीदार नामे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक वय 28 राहणार सदाशिवनगर बेळगाव राज्य कर्नाटक सध्या राहणार वसूर बेळगाव राज्य कर्नाटक यांनी चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी समर्थ सोसायटी AG पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळेस येणार आहेत। त्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमीतील वर्णनाचे सराईत गुन्हेगार हे त्या ठिकाणी आल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या झडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने मिळून आले असता मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना मुद्देमालाबाबत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल हा सैफुल येथील 3 घरे फोडून चोरी केला असल्याचे कबूल केले। सदरचा मुद्देमाल हा त्यांनी विजापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला, परंतु मुद्देमाल पावता नसल्याने तो मुद्देमाल कोणी विकत घेत नसल्याने सोलापूर येथे अनोळखी गिराईक पाहून तो मुद्देमाल विक्री करणार असल्याचे सांगितले। त्यावरून नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद गुन्ह्यातील 13.3 तोळे सोन्याचे दागिने 1 किलो 804 ग्रॅम चांदीचे दागिने आणि वस्तू असा एकूण 20,81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला गंभीर स्वरूपाचा घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात उघडकीस आणला। सदरची कामगिरी M राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, इब्राहिम शेख, चालक बाळासाहेब काळे, घोरपडे, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, रतिकांत माने यांनी केली।